वस्तू ठेवल्या आहेत. हा दिवा बघा, बहुतेक यात सुद्धा जीन आहे. चला मी हा घासून बघतो. प्रत्येक दिव्यात जीन नसतो चुलबुल. हा तर रस्त्यावर फेकलेला जुना दिवा दिसतोय. कुणीतरी आणून म्युझियम मध्ये ठेवलाय. नाही जिंटू, हा दिवा सुद्धा हजारो वर्षापूर्वीचा दिसतो आहे. कदाचित यात सुद्धा जीन असू शकतो. हा दिवा तुझ्या दिव्यासारखाच आहे. असं वाटतं आहे तो दिवा हलतोय. माझ्या मते तो तू तुझं मत सोड, माझं मत ऐक. या भंगार दिव्याची जागा या म्युझियम मध्ये नसून डस्टबिन मध्ये आहे. चिंटू, चिंटू माझ्या मित्रा, बोलण्याआधी विचार तरी कर, काय काय बोलतोयस ते. जीन! जीन! तुम्ही मला घाबरवताय की दिव्यातून जीन निघालाय, पण मी कुठल्याच जीनला घाबरत नाही. आणि या खटाऱ्या दिव्यातून जीन बाहेर आला. आधी का नाही सांगितलं. निघाला सगळा दाम. निघाली सगळी मस्ती. अजून कर माझी निंदा. सॉरी अंकल, सॉरी, माझी चूक झाली. चूक तर झाली आहेच, आता त्याची शिक्षा पण भोग. अटक अटक, चवळीत सटक. चिंटूला नेऊन दुसरीकडे पटक. वीर, वाचव वीर. जिन अंकल सॉरी. जिंटू कडून चूक झाली. तो अजून ना समज आहे, पण तो मनाने खूप चांगला आहे. त्याला परत आणा ना प्लीज अंकल. आता तो कधीच परत नाही येणार. त्याने माझा अपमान केलाय. पण आम्ही तर तुमचा आदरच केला आहे. आम्ही या दिव्याची स्तुतीच करत होतो. हा, हे तर योग्य आहे. चला, मी तुम्हाला तुमच्या जीन मित्राला परत मिळवण्याची एक संधी देतो. जर तुम्ही त्याला शोधू शकलात तर तुम्ही त्याला परत मिळवू शकता. अटक मटक, चवळी चटक. जिथे असेल यांचा मित्र तिथेच यांना पटक. हे तर फुरसतगंजच आहे. याचा अर्थ जिंटूला फुरसतगंज मध्ये लपवून ठेवला आहे. हे माझं फुरसतगंज आहे. माझं जादुई फुरसतगंज. इथे सगळे तुमचे शत्रू आणि माझे मित्र आहेत. प्रत्येक व्यक्ती जादूने भरलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट जादूने बनलेली आहे. सगळ्या फुरसतगंजला एका विचित्र आजाराने वेढले आहे. हे कोणालाही समजत नाहीये की हा कसला आजार आहे. डॉक्टर्स पण चिंतित आहेत आणि सायंटिस्ट यावर रिसर्च करत आहेत. आजोबा, कालपासून माझे डोळेच मिटत नाहीयेत. मी झोपू शकलो नाहीये आणि या बंटीचं तोंडच बंद होत नाहीये. डास आणि माशा सारख्या घुसताय तोंडात. डॉक्टरांना कळतच नाहीये की काय आजार आहे. हे बघा, बाबांचा हात कसा वाकडा झाला आहे. पूर्ण शहरात असंच काही ना काही सगळ्यांना झालं आहे. आम्ही सुद्धा टीव्हीवर आता हीच बातमी बघत होतो. मी हे शोधायचा प्रयत्न करतो की हा काय आजार आहे. हा आजार आजपासून 100 वर्षांपूर्वी मध्य सागरातील कालुका बेटावर व्हायचा. तर मग तो इथपर्यंत कसा पोहोचला? एखाद्या मायग्रेटरी बर्ड सोबत आला असेल. जेव्हा पक्षी एका शहरातून दुसऱ्या शहरात उडत जातात तेव्हा त्यांच्या पायात हे संसर्गजन्य जंतू अडकून त्यांच्या बरोबर येतात. त्या गावकऱ्यांनी याचा इलाज कसा केला? तिथल्याच एका स्थानिक डॉक्टरने यावर इलाज शोधला. तो इलाज या फुलात आहे. या फुलाच्या पाकळ्या खाल्ल्याने किंवा याचा रस काढून प्यायल्याने हा आजार बरा होऊ शकतो. आजोबा, पण ही 100 वर्ष जुनी गोष्ट आहे. आता हे ठाऊक नाही की हे फूल तिथे असेल की नाही. ते तर तिथे जाऊनच बघावं लागेल. वीर, तुम्ही तिघं स्पेसशिप घेऊन जा, पण स्वतःची काळजी घ्या. आजोबा, मी उडणारे पंख पण घेऊन जातो. कोणास ठाऊक एकाच वेळेस चुलबुलला पण एकट्याने उडायची वेळ येऊ शकते. तुझं म्हणणं बरोबर आहे वीर. पूर्ण तयारीनिशी जा. वाव, किती सुंदर आयलंड आहे.
इथले पक्षी सुद्धा खूप सुंदर आहेत. सगळं किती सुंदर आहे. वीर, ती लोक आली आहेत. चला पळून जाऊया. थांब, आधी मी त्यांच्याशी बोलतो. कदाचित बोलण्यानंतर त्यांच्याशी आपली मैत्री होईल. आम्ही इथे मैत्री करायला आलो आहोत. आम्हाला तुमची मदत हवी आहे. हुला हुला तिरुबाला तिरुबाला हुला हुला तिरुबाला तिरुबाला. हुला हुला तिरुबाला हुला हुला. इमली, आज चुलबुलचा बर्थडे आहे आणि त्याच्याच लक्षात नाही आहे. चल, आपण त्याला सरप्राईज पार्टी देऊया. येस वीर, चुलबुल सुद्धा सरप्राईज पार्टी बघून खुश होऊन जाईल. हे दोघं बोलता बोलता एकदम गप्प का झाले आणि दोघे गच्चीवर का निघून गेले? माझी गाढवाची बुद्धी मला सांगते की हे दोघं माझ्यापासून काहीतरी लपवतात आहे. काय झालं चुलबुल? काही नाही. तुम्ही गप्पा मारा. मी ऐकेन की तुम्ही काय गप्पा मारताय ते. इमली, असं वाटतंय त्याला संशय आला आहे की आपण त्याच्यापासून काहीतरी लपवतो आहे. चल वीर, इकडनं पळून जाऊया. आधी फक्त शंका होती, आता तर खात्री झाली आहे. ते माझ्यापासून काहीतरी लपवतायत. चिंटू, वीर आणि इमली माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मला ऐकण्याची अशी शक्ती दे जेणेकरून मी दूरवरच्या त्यांच्या गप्पा ऐकू शकेन. माझी ऐकण्याची क्षमता 100 पटीने वाढव. नाही, 1000 पटीने वाढव. मी इथेच उभा राहून ऐकेन की ते लोक काय बोलत आहे ते. ओके चुलबुल. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. बंद कर. जादू परत घे. माझ्या कानाचे पडदे फाटून जातील. अरे, इतक्या सगळ्या आवाजांमध्ये वीर आणि इमलीचा आवाज कुठे दबलाय काय कळलेच नाही. चिंटू, मला एखादा असा मार्ग सांग ज्याने मला फक्त इमली आणि वीरचं बोलणं ऐकू येईल आणि त्यांना कळणार सुद्धा नाही. ठीक आहे, ही आहे इनविजिबल शाल. ही शाल पांघरल्यावर वीर तुला बघूच शकणार नाही. तू त्यांच्या शेजारी बसूनच त्यांचे बोलणे ऐकू शकशील. थँक्यू चिंटू. मी केक आणि मिठाईची ऑर्डर दिलेली आहे. चुलबुल साठी मी स्पेशल गाजर फ्लेवरचा केक बनवून घेतला आहे. वाव, गाजर फ्लेवर. चुलबुल तर खूप खुश होऊन जाईल. आता मारा गप्पा, जितका मारायचे तितक्या मारा. आता मला सगळं ऐकायला येतंय. हा चुलबुल कुठून ओरडतोय? हं? वीर, मी पण या स्पर्धेत भाग घेणार आणि सगळ्यात जास्त दूध पिऊन फर्स्ट प्राइज मिळवणार. नाही जिंटू, तू एक जिन आहेस. तू जादू करून जिंकशील. एखादा नॉर्मल मुलगा तुझ्याशी स्पर्धा कसा करू शकेल? तू मला कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायला देत नाहीस. बंधू आणि भगिनींनो, आपलं नाव आहे क्रोधी पैलवान. माझ्या डेअरीमध्ये ही स्पर्धा यासाठी ठेवण्यात आली आहे की जेणेकरून समध्या पोरांना दूध पिण्याची सवय लागावी. म्हणजे जो कोणी पोरगा सगळ्यात जास्त दूध पिणार तोच फर्स्ट येणार. चला मित्रांनो, स्पर्धा सुरू करूया. इमली, मला तो जिंटू आहे असं वाटतंय, कारण कोणीच इतकं जास्त दूध पिऊ शकत नाही.
बस बस बाळा, अरे माझं समद दूध संपलंय. आम्ही तुला फर्स्ट प्राइज. एक मिनिट सर, ही कॉम्पिटिशन फुरसतगंजच्या मुलांसाठी आहे. फर्स्ट प्राइज बंटीला मिळायला हवा, कारण हा मुलगा फुरसतगंजचा नाहीये. माझं नाव पिंटू आहे. मी फर्स्ट आलोय. आता हे बघा, पिंटू जो आहे तो फुरसतगंजचा नसल्यामुळे त्याला या स्पर्धेमध्ये फर्स्ट प्राइज देता येणार नाही. तरी बी आम्ही याला एक प्राइज तर नक्कीच देऊ. ही ट्रॉफी आहे या मुलासाठी, पिंटू साठी. आणि या स्पर्धेमध्ये फर्स्ट आलाय आपला बंटी. मी जिंकलो. आताच हाती आलेल्या सूत्रानुसार फुरसतगंज मध्ये रोज म्हशी चोरीला जात आहेत. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर सुद्धा चोर पकडला गेलेला नाहीये. आता केवळ न्यू डेअरी मध्येच म्हशी उरल्या आहेत, कारण त्यांची सुरक्षा तेथील पैलवान करत आहेत. लोकांनी रोबोबॉयकडे अपील केलं आहे की त्याने या चोराला पकडावे. रोबोबॉय, जर तू ही न्यूज बघत असशील तर प्लीज हेल्प. आजोबा, आपण त्या चोराला पकडले पाहिजे. पण कसं पकडायचं? चिंटू आहे ना दूध.